डोंबिवलीतील मोठा गाव परिसरात वृद्ध नागरिकांना लक्ष करून दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन चैन स्नॅचर्स टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली। या कारवाईत 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या 3 प्रौढ साथीदारांना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण टोळीचा सूत्रधार एक अल्पवयीन मुलगा असल्याचं तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वी मोठा गाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 64 वर्षीय वृद्धावर काठीने हल्ला करून त्यांची सोन्याची चैन लुटण्यात आली होती। या घटनेनंतर विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत संपूर्ण टोळीला जेरबंद केलं। तपासात ही टोळी एकटी फिरणारे वृद्ध नागरिक हेरून त्यांच्यावर हल्ला करत असल्याचं उघड झालंय। चैन हिसकावल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार होत असत। चोरी केलेल्या सोन्याच्या चैनी आरोपी स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून विकल्या जात असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणात चिंतननंदा मोहित जाधव, स्वप्नील भोईर यांना अटक करण्यात आली असून 6 अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे। दरम्यान एसीपी सुहास हेमाडे यांनी नागरिकांना निर्जन ठिकाणी मॉर्निंग वॉक टाळण्याचे, सोन्याचे दागिने परिधान न करण्याचे आणि परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले आहे। डोंबिवलीतील या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत देवीचा पाडा या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जे लोक जातात त्यांच्याबद्दल आरोपींनी रेकी केली होती आणि त्यामध्ये एका 64 वर्ष व्यक्तीला 2 अल्पवयीन मुलांनी काठी वगैरे मारून, डोक्यात काठी मारून त्यांना खाली पाडले। त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाची चैन चोरून नेली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि एकूण 9 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी 6 मुलं विधी संघर्षित बालकं आहेत, त्यांना भिवंडी न्यायालयापुढे हजर करण्यात आलेलं आहे आणि जे 3 आरोपी आहेत तर त्यांची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे। या जे आरोपी आहेत यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहेत का? विधी संघर्षित जे 2 मुलं आहेत त्यांच्याविरुद्ध एका विरुद्ध 3 गुन्हे आणि दुसऱ्या विरुद्ध 2 गुन्हे असे दाखल आहेत। ते एका खुनाच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना बाल न्यायालय मंडळापुढे सादर केलेलं होतं। बरोबर आहे, जे 2 सख्खे भाऊ याच्यामध्ये तर ते मास्टरमाइंड आहे। त्यांनी इतर त्यांचे सह आरोपित आणि विविध संघर्षित जे बालकं आहे साथीदार त्यांची सोबत घेऊन त्यांनी हा प्लॅन रचला होता आणि रेकी करून हा गुन्हा केलेला आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।